मुंबईकरांचा कचरा आता नवी मुंबईकरांच्या अंगणात टाकला जाणार आहे। नवी मुंबईतील तळोजामध्ये मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाकडून जागाही मिळवण्यात आली। मिळालेली जागा कमी पडणार म्हणून खासगी जमीनही संपादित करण्यात येते। ही भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। 2026 पर्यंत मुंबईकरांनी नाकारलेला दुर्गंधीयुक्त कचरा आता नवी मुंबईच्या हद्दीत तळोजामध्ये टाकण्यास सुरुवात होईल। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये दररोज सरासरी सुमारे 6,500 मेट्रिक पेक्षा जास्त कचरा जमा होतो। या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता मुंबई महापालिकेकडे जागाच शिल्लक नाही। प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून अधिकचे तपशील घेऊया। शिल्पा, विक्रांत, आपण जर पाहिलं तर मुंबई शहराची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या अनुषंगाने कचऱ्याचं प्रमाण देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईकर स्वतःच्या कचऱ्याचा त्रास आता सहन करू शकत नसताना हा कचरा नवी मुंबईकरांच्या अंगणात येऊन टाकला जाणार आहे। नवी मुंबई शहरामधील तळोजा येथील मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाकडून जागाही मिळवली गेली आहे आणि ही जी जागा मिळवलेली आहे ती कमी पडणार म्हणून खासगी जमिनी देखील संपादित करण्यात येत आहेत आणि जी ही भूसंपादन प्रक्रिया आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। 2026 पर्यंत मुंबईकरांनी नाकारलेला जो दुर्गंधीयुक्त कचरा आहे तो नवी मुंबई शहराच्या हद्दीत म्हणजे तळोजामध्ये टाकण्यास सुरुवात होईल। मुंबई शहर व उपनगरांमध्ये दररोज सरासरी सुमारे 6,500 मेट्रिक पेक्षा जास्त कचरा जमा होतो आणि यात संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता मुंबई महापालिकेकडे जागा शिल्लक नाहीये। त्यामुळे सध्या जो देवनार आणि कांजूर मार्ग हे 2 डम्पिंग ग्राउंड आहेत, त्यापैकी देवनार डम्पिंग ग्राउंडची कचरा साठवण क्षमता संपली आहे आणि म्हणूनच आता नवी मुंबईकरांच्या अंगणात म्हणजे तळोजा विभागामध्ये हा कचरा टाकण्यात येणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद शिल्पा या सगळ्या तपशिलांसाठी।